मध्ये बघितलं तर ट्रॅफिक लागली होती. मित्रांनो, तुम्हाला जर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे ना, तर मग तुम्ही आमच्या साईडला जो मंच उभारलाय, तो मंडप उभारलाय, त्या ठिकाणी येऊन आपली गाडी पार्क करायची विनंती आहे. आपण सामन्याचा पूर्ण आनंद लुटायचा आहे, परंतु तिथे कुठलीही गाडीचा तिथेची त्रास होणार नाही हे मात्र पाहावं. चला, दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण प्रवेश निश्चित केला नसेल तर आपण करून घ्यायचा आहे. ओके, ठीक आहे. चला टीम देवघर टीम, आपण सत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. कुठल्या प्रकारचं विलंब नकोय. टीम मुसारने टीम टॉस जिंकले आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय की आपण फलंदाजी करिता पुढे जाणार आहोत. चला टीम, लवकरात लवकर घाई करायची आहे. बारावा खेळाडू पाठवून द्यायचंय. टीम देवघर, तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. टीम मुसारने, तुमचा देखील एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे. बरंजी पिलाने एक मॅच फक्त एक मॅच. ओके चालेल. आपण मगाशी हॅट नव्हती घेतली, परंतु आता हॅट घेऊन उतरायचंय, थोडं बरं वाटेल. चला आपण साईनाथ पष्टे आणि त्याच्या जोडीला आलेत विशाल दिनकर. चला सामना चालू होतोय. सेकंड, दुसरा. पुष्कर यांना पहिला मारा करताना पाहणार आहोत. साईनाथ पष्टे विरोधात दोन टीम ज्या समोरासमोर भिडल्या जाणार आहेत. यावेळेला बघू शकता मॅन्डेटरी पॉवर प्ले. पुष्कर यांच्या हातावरती जिम्मेदारी देवघरकरांची. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताला. थोडी चेंडूला उसळी दिली. साईनाथ पष्टे सध्या तर या हंगामामध्ये एक भलत्याच इन्फॉर्म मध्ये फलंदाज आहे की पहिल्या चेंडू पासून मोठे फटके खेळण्यामध्ये तो मायर आहे. यावेळेला मोठा जोरकस फटका खेळायचा तर होता, परंतु चेंडूंनी थोडीशी उसळी घेतली. थोडस साईनाथ पष्टे यांना फसवलंय. त्याच्या रडारपासून थोडासा पुष्कर यांना चेंडू दुर्वा ठेवला, त्यानंतर त्यावर उत्तर देणं थोडंसं शक्य नसावं. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड चेंडू गेला असावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. तर या पद्धतीची गोलंदाजी देवघर टीम सातत्यानं करणं जाणतोय. कुठेतरी गोलंदाजाचा हौसला वाढवण्याचा प्रयत्न करतोय देवघर टीम. रंजन पाटील असतील, अक्षय असतील, त्यानंतर बरेचसे खेळाडू एकमेकांना सहकार्य करत असतात. कुठेतरी ऍक्टिव्हपणा हा खेळाडूपणे असणं हे दाखवतायत की आपण पूर्णपणे ऍक्टिव्हपणा दाखवावा. आणि सामन्याला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिलं. यावेळेला थोडासा चेंडू खराब पडला जातोय.
आमच्या साईडला पंच ज्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी पष्टे त्याची कालच्या दिवसामध्ये चांगली फटकेबाजी पाहायला बघायला मिळाली आहे. तो आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता आपण यावेळेला खराब चेंडू पडला एक खातं ओपन होईल संघाचं. धावा संख्या 1 या आकड्यावरती. ओहो पुन्हा एकदा टिचूर मारा केला जातोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगला चेंडू पडला जातोय. या वेळेला पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू टाकलाय. पंचांकडे ती दाद मागितली परंतु ती दाद काही जास्त काळ टिकणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अप्रतिम पद्धतीनं पुष्करनं चेंडू हाताळण्याचा प्रयत्न ठेवलाय. 4 चेंडू बघता बघता या 5 षटकामधून कमी झालेत. मग ते 4.2 चेंडू अजून बाकी असतील. म्हणजे बरेचसे चेंडू अजून बाकी आहेत आणि या 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला असला तरी पण मॅन्डेटरी पॉवर प्ले फर्स्ट हा आपण पाहू शकता. खूप जास्त दिशाहीन चेंडू पडला असावा. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतील. खराब चेंडू पुन्हा एकदा पुष्करच्या माध्यमातून पडलाय. 2 धावा या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मात्र फलंदाजाला साईनाथ पष्टे की जो सातत्याने मोठी फटकेबाजी करत असतो त्याला यावेळेला अप्रतिम पद्धतीने चेंडू हाताळतोय. मोठे फटके मारून देत नाहीये, त्याला हात उघडून देत नाहीये, पूर्णपणे त्याला खुलके खेळून देत नाहीये. पूर्णपणे त्याचे हात आणि पाय पूर्णपणे बांधिलकीस आणलेत पुष्कर यांच्या गोलंदाजीवर. पुढचा चेंडू. ओहो पुन्हा एकदा यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त होतील. साईनाथ पष्टे एक गोल्डन डक महत्वाचा फलंदाज परतीच्या प्रवासाला लावला जातोय. थोडासा निराशा असतील साईनाथ पष्टे. बघायला गेलं तर मोठे फटके खेळत असतो परंतु आज ती खेळी आपल्याला पाहायला मिळाली नसावी. राजेश सातवी 1 डाऊन साठी फलंदाज पुढे जाताना पाहतोय. शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ बघता बघता निघून गेला. 2 धावा फलकावरती असताना साईनाथ पष्टे सारखा फलंदाज बाद झाला. कुठेतरी आपण तर कदाचित स्ट्राईक रोटेट दिली गेली असती तर बघ कदाचित बऱ्याच काही गोष्टी घडवू शकल्या असत्या. परंतु यावेळेला थोडेसे स्वतः निराश पाहायला मिळत आहेत साईनाथ पष्टे. चला 1 डाऊनचे फलंदाज राजेश सातवी हे जाताना पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू आणि अतिरिक्त 1 धाव 2 धावा ह्यावर लागले गेलेत. म्हणजे 2 जे चेंडू खराब टाकले ते कदाचित टाकावे लागणार आहेत. 1 चेंडू तर झालाय म्हणजे 1 उर्वरित चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू. 5 चेंडूचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळताना पुष्कर. चला शेवटचं षटक हाताळण्याकरता पाहूयात आपण पुष्कर यांना कशा पद्धतीनं तो चेंडू टाकतोय. यावेळेला बॅटची कडा आहे त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे तिकडे तो चेंडू निघून गेलाय. 1 धाव. धाव संख्या 3 लागली आहे. पहिलं षटक तर इथून समाप्तीस आलंय. मार्गपटलावरून हटवलं जाईल. या 5 षटकामधून 1 षटक हे मात्र कमी करावं लागतील. चला पुढचा गोलंदाज आपण लगेच आणायचा आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक क्रमांक 2 ते हाताळण्याकरिता षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता पुढचा गोलंदाज आपण बघू शकता अक्षय. अक्षय नाईक एक देवघरकरांचं गोल्डन आर्म असं म्हणायला काही हरकत नाहीये. एक महत्वपूर्ण खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं चांगली बजावत आलेला हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा निचोळे या नगरीमध्ये तो आला. एका साइडला राजेश सातवी टीम आणि त्याच्या विपक्षामध्ये देवघरकरांची टीम ही झुंजताना पाहायला मिळते. पहिल्या षटक समाप्तीनंतर 3 धावा फलकावरती लागल्या तर षटक क्रमांक मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 हाताळताना अक्षय नाईक यांना पाहतोय. यावेळेला हवाई फायर केलाय. चेंडू निघून जाईल का तर निश्चित रूपाने चेंडू निघून गेलाय. आलाय
षटकार आणि षटकार मारलाय कोणी विशालनं. तर पहा त्या फलंदाजाला सातत्यानं आपण फलंदाजीवर आणलं असतं कदाचित मग ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील आपल्या साईडला झुकलं असतं. परंतु इथून आता सामन्याला आणि धावांना ओघ आलाय. 9 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवर मोठा हल्ला चढवला अक्षय नाईक यांच्या पहिल्या चेंडूवर. अक्षय नाईकनं पहिलाच मोठा षटकार खर्च केलाय. 6 धावा खर्च केल्या असल्या तरी बाकीचे चेंडू बाकी आहेत मग ते चांगले हाताळावे लागतील. यावेळेला पंच आमच्या दिशेने वळतील. पुन्हा एकदा खराब चेंडू पडला जातोय. वाईट चेंडू पडला जातोय. एक धाव ती मिळेल. धावत संख्या फलकावरती आहे. डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. हो यावेळेला नजाकत पाहायला मिळाली. दोन्ही साईडला फलंदाजाला यॉर्कर लेनचा चेंडू हाताळला. त्यानंतर फलंदाजानं जास्त काही नाहीये फक्त घोषित क्षेत्रामध्ये त्या चेंडूला लोटलंय. पुन्हा एकदा यावेळेला झेलची संधी आहे. रंजन पाटील त्या ठिकाणी आहे. त्याच्याकडं ती चुकी होणार नाहीये. विशाल सारखा धडाकेबाज फलंदाज यावेळेला फसवलाय. फलंदाज बाद होईल. यावेळेला मोठा फटका मारण्यास त्याला पुढे भाग पाडलाय. त्यानंतर मोठा फटका खेळताना त्याच्याकडनं कुठेतरी हा मिस्ड शॉट हा पाहायला मिळतोय. एका चांगलं कनेक्शन त्याच्याकडनं थोडस चुकीचं पाहायला मिळालं तर कदाचित चांगल्या रडार मध्ये आलं असतं. एक चांगली टेक्निक त्याच्याकडनं पाहायला मिळाली असती तर मग हा चेंडू निश्चित रूपानं बाउंड्री क्लिअर करू शकला असता. परंतु झेल त्या ठिकाणी चांगला झाला रंजन पाटील यांच्या माध्यमातून. चला लगेच आपण टीम मीटिंग सर्व खेळाडू एकत्रित येऊन येऊ का, कारण शेवटचा दिवस आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याकडनं तो सहकार्य खूप महत्वाचा आहे. कारण गेल्या 3 दिवसामधून अनेक संघ हे सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले आहेत. म्हणून 30 सामने देखील खेळवणं बाकी आहेत आणि आजच्या दिवसामधून हे बरेचसे सामने खेळवणं बाकी आहेत. चला विकेट येते. मुसाडणेकरांना अजून एक विशालच्या रूपानं हादरा बसला जातोय. एक महत्वपूर्ण फलंदाज त्यांचा ऋषी इथे कमतरता जाणवते. कदाचित ऑन द वे असतील. नवीन बॅटर वेदांत आलाय. स्ट्राईक देतोय समोरच्या फलंदाजाला. जो की मोठे फटके खेळण्यामध्ये माहेर आहे. राजेश सातवी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मुसाडणेकरांच्या ह्या अपेक्षा खूप जास्त असतील. त्याच्याकडनं सातत्याने मुसाडणेकरांना धावांची ही अपेक्षा ही कायम लागून राहिली असते. परंतु यावेळेला तो त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ घेतोय की आपण जास्तीत जास्त वेळ घालवावा, धावा मिळवाव्यात या अनुषंगाने त्याला तो खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला लाभ केला गेलाय. फटका आहे त्या ठिकाणी. खेळाडू आहे. दुसरी धावेचा यावेळेला प्रयत्न चुकी करतोय. विकेट आले. 2 धावा कदाचित 1 धाव आली. दुसरी धावेचा प्रयत्न असताना फलंदाज बाद होतोय. वेदांत रनआउटच्या रूपानं आउट होतोय. एक नवीन बॅटर तो बाद झालाय. कदाचित कुठेतरी मागे पडला असावा आणि नंतर मग राजेश सातवीची खूप जास्त वेगाने ती आपल्या बॅटिंग स्लॅजवर पोहोचलाय. चेंडू झाले षटकामधून. 5 चेंडू. फलकावरती धावसंख्या आहे 13. 3 गडी बाद झालेत. हो यावेळेला शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा प्रयत्न झाला होता. अक्षय नाईक आहे. बघायला गेलं तर अक्षय नाईक सातत्यानं चांगली गोलंदाजी करणं जाणतोय. देवघरांकरता देवघर टीम करिता
तो चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतोय. 2 षटक इथून समाप्त आलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 3 गडी हे मुसारणेकरांचे बाद झालेत. ज्या रस्त्यावरती बाईक आहेत मित्रांनो, तुम्हाला सामन्याचा आनंद लुटायचा आहे तर मग तुम्ही आमच्या साईडला जो बाईक पार्किंग आहे, गाड्यांचं पार्किंग आहे, त्या साईडला गाडी लावायची आहे आणि मग तिथे उभे राहून किंवा बसून देखील तुम्ही त्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. कालच्या दिवसामध्ये खूप जास्त ट्रॅफिक लागली होती. तुम्हाला विनंती आहे या सामन्याचा तुम्ही पूर्ण आनंद लुटा, परंतु कुठल्याही व्यक्तीला इजा होता कामा नाहीये, हे मात्र विसरून चालणार नाहीये. चला गोलंदाज आपण मार्गपटलावरती बघणार आहोत. षटक क्रमांक 3 रंजन पाटील. रंजन पाटील यांना पाहणार आहोत. षटक क्रमांक 3 हाताळताना यावेळेला जलची संधी आहे. त्या ठिकाणी कुठला खेळाडू नाही, या चेंडू पासून थोडासा दुर्बल राहिला. बॅकअप आहे त्या ठिकाणी. पहिली धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न असताना 2 धावा पूर्ण होतील. धाव फलक हालत ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे मुसारणेकरांकरिता. धावसंख्या 15 रुपेशने पहिलं खातं ओपन केलंय 2 धावांना. यावेळेला घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळेला. राजेश सातवी स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील की पुन्हा एकदा या ग्राउंड मधले काही नियम आहेत ते आपल्याला कळवी इच्छितो की काही झाडं आहेत, त्या झाडांना जर चेंडू लागला, झेल झाला तर मग तो डेट चेंडू पकडला जाईल. सरळ डेट घोषित केला जाईल आणि षटकार चौकार मग गेले तर मग तो ग्राह्य पकडला जाईल. याची नोंद असू द्या. स्ट्राईक रोटेट करण्याकरिता घोषित क्षेत्र आहे, तिथे बॅटिंग बॅट्समन चॉईस असेल. यावेळेला खूप फलंदाजापासून दुर्बल चेंडूला ठेवलाय. थोडासा स्विंग झालाय. पंच लगेच आमच्या दिशेने वळतील. पंचांच्या हात समांतर, धावाली अवांतर. सचिनजी पष्टे त्या ठिकाणी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नौस्टार आणि लेग पंच माजी उपसरपंच निचोळे गावचे भरतजी पिलाने ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. हो यावेळेला फटका चांगला आहे. षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं राजेश सातवीनं दाखवून दिलंय की मी स्ट्राईक का ठेवणार आहे. जी गरज आहे त्या गरजेला आपले पुढे जावं आणि धावसंख्या एका मजबूत स्थितीमध्ये ठेवाव्यात. आणि तो षटकार आलाय. धावफलक हालतं ठेवलंय. धावफलकावरती 23 आहे. 23 धावसंख्या यायला सुरुवात झाली. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता, मिस झालेत. कारण महत्वपूर्ण गोलंदाज आहे आणि त्याला मारणं थोडं शक्य नाहीये, कारण तो जाणतोय प्रत्येक चेंडूवर विरेशन त्याच्याकडनं सातत्यानं बदलताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला कुठेतरी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला चेंडूला. डॉट चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू निघून जाईल. चेंडूला फेकून दिलाय. राजेश सातवी यांचा ब्रँडेड स्ट्रोक. आलाय षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये खूप सारा बदल घडवला जाईल. या 5 चेंडू, शेवटचा चेंडू बाकी आहे. रंजन पाटील यांच्यावर हल्ला चढवला जातोय. 5व्या चेंडूवर षटकार आणि या षटकाराच्या मदतीने आमचे स्कोरर रायटर लकी जयस्वाल म्हणतायत 29 धावा. यावेळेला पुन्हा एकदा 8व्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न झाला होता. चेंडूने उचली घेतली. यष्टरक्षकाच्या हातामध्ये स्ट्राईक आपल्याकडे कदाचित ठेवली असती राजेश सातवे यांना, तर कदाचित मग वेगळं थोडस आपल्याला चित्र पाहावं लागलं असतं. धावसंख्या 29 आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 3 षटक. क्षमा असावी. पहिलं मॅन्डेटरी पुष्करनं हाताळलं, त्यानंतर अक्षयनं, दुसरं तिसरं रंजननं टाकलं. आता चौथं हाताळण्याकरता पुन्हा एकदा पुष्कर आलंय.
म्हणजे 4 षटकं आता इथून चौथ्या षटकाला सुरुवात होणार आहे. त्या ठिकाणी ट्रॅक्टर आहे मित्रांनो. ते ट्रॅक्टर रोडवर उभे करू नका प्लीज. रोडवर कोणाचं ते ट्रॅक्टर असेल अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल. या ठिकाणी सलामी स्पोर्ट्स पूर्ण कमिटी आपल्यापर्यंत पोहोचेल आणि मग नंतर त्यावर तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. ते ट्रॅक्टर का उभं केलं गेलंय? यावेळेला चेंडू निर्धाव पडलाय. सोमनाथ जिथे पण असाल लकीशी संपर्क साधायचा आहे. सोमनाथ यावेळेला पुन्हा एकदा पायामधून चेंडूला खोदून काढलाय. सिंगल धाव ती कन्वर्ट केली गेली. या पद्धतीचा खेळ करणं खूप गरजेचं आहे कारण पहिला चेंडू मिस झालो ना मग पुढच्या चेंडूवर रिस्की घेणं तेवढं आपल्यासाठी शक्य नाहीये. ती सिंगल धाव घेऊन राजेश सातवी समोर एक महत्वपूर्ण फलंदाज आहे त्याला बस स्ट्राईक वर आणणं तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेला एक धाव आली आहे. धावसंख्या 30 लागली आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं पुन्हा एकला लॉंग ऑन साईडला चेंडूला ट्रॅव्हल केला. थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. यावेळेला 2 धावा पळून पूर्ण सहजरित्या काय होतील. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या बढतीनं धावफलक 32 32. 3 विकेटच्या 3 विकेट या ठिकाणी मुसारणेकरांचे पडलेत आणि 32 धावा ह्या असतील मार्ग पटलावर. तुम्हाला इथून पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी करावी लागणार. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला म्हणजे उर्वरित 3.1 1.3 असं अजून षटक बाकी आहेत. यावेळेला जेलची संधी त्या ठिकाणी चुकी होणार नाही. एक महत्वपूर्ण फलंदाज पुष्करच्या वाटेला त्याच्या हातात एक गोल्डन डक म्हणून बाद झाला. मुसारणेकरांचा महत्वपूर्ण फलंदाज राजेश सातवे सारखा फलंदाज बाद झालाय. भावेश नवीन बॅटर भावेश यांना पाहणार आहोत. जातोय राजेश सातवी हे बाद झाले असताना आता 32 धाव फलकावरती असल्या तरी इथून त्यांना आता खेळ करावा लागणार आहे. धावसंख्या 32 लागली आहे. चला थोडं स्पीडअप असू द्या मित्रांनो. आजच्या दिवसामधून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. राजेश सातवी कुठेतरी महत्वपूर्ण एक फलंदाज निराश झाले. चांगली फटकेबाजी करत असताना तरी त्यांची यावेळेला चांगली गरज होती. भावेश नवीन बॅटर पुढे जातोय. चांगला खेळ सातत्याने राजेश सातवी आपल्या टीम साठी करत असतात. कुठेतरी अजून थोडे चेंडू जर आपण क्रीजवर घालवले असते तर मग कदाचित एक महत्वाची बाब ठरली गेली असती. यावेळेला पुन्हा एकदा चांगला टिचून मारा केला जातोय. एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पडला जातोय. नवीन बॅटरला मोठा फटका खेळून देत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा पुष्कर टिचून मारा करतोय. षटक संपेल चौथं. इथून षटक क्रमांक 4 संपेल. धावसंख्या फलकावरती पोहोचले 32 आहे. म्हणजे या षटकामधून बघायला गेलं तर कदाचित 3 धावा ह्या खर्च केल्यात. 32 धावा फलकावरती आहेत. 32 4 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत. चला टीम देवगर आपण पूर्ण टीम एकत्र येऊ नका. एकत्र येऊ नका. तुमचा गोलंदाज जो आहे महत्वाचा शेवटचा गोलंदाज आपण सातत्याने चांगला खेळ दाखवत आहे. तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही एकत्रित येऊ नका. त्यानंतर तुमचा गोलंदाज आहे त्याला पुढे आणा आणि एक कप्तान तुमचा कर्णधार महत्वपूर्ण खेळाडू असेल त्याला फक्त जवळ येऊ द्या आणि तो चेंडू त्याच्याकडे सोपवायचा आहे. सगळे खेळाडू एकत्र येऊ नका मित्रांनो. तो आपला वेळ जातोय. शेवटचा षटक हाताळण्याकरता शुभम. इथून तुम्हाला हाणामारी करावी लागणार आहे. देवघर टीम धावसंख्या तुम्हाला मिळवावी लागणार आहे. जास्तीत जास्त जेवढ्या धावा तुमच्या साईडला झुकवता येतील तेवढ्या झुकवा. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू
वा दर्जेदार चेंडू. प्रत्येक गोलंदाज टिचून मारा करतोय देवघरकरांचा. फायटिंग स्कोर होणार होईल आणि फायटिंग देखील चांगली होईल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. परंतु सेकंड फेरीसाठी आपल्याला पाहायला लागणार आहे. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून टोटवलाय चेंडूला उचली घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का हे पाहावं लागणार आहे. 2 धावा झाल्यात. या 2 धावांच्या बढतीनंतर धावफलक 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 34 आहे. 34. फटका चांगला होता. कबरच्या डोक्यावरून तो फटका खेळला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलाय. त्यानं तो चेंडू कॅरी केला, फेकी केला. यावेळेला लोअर फुलटा चेंडू टाकला, पायाच्या पायामध्ये चेंडू टाकलाय. कुठेतरी शेवटचं षटक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही फटकेबाजी दाखवावी लागणार आहे. 3 चेंडू बघता बघता निघून गेलेत या षटकामधून. पूर्णपणे देवघरकरांचा प्रतिसाद प्रत्येक गोलंदाजाचे होप्स वाढवण्याचा मनसुबा आखलाय. यावेळेला पुन्हा एकदा आउटसाइड पंचांकडे दाद मागितली की डिक्लेअर झोन मध्ये ती धाव गेले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला असेल तर मग ती धाव मिळेल, अन्यथा त्याच्या अलीकडे चेंडू असेल तर मग तुम्हाला ती पळून काढावी लागणार आहे. एक धाव कंप्लीट होते. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. शेवटचा चेंडू. यावेळेला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अक्षय नाईक, त्याच्याकडे ती थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. यावेळेला 2 धावा पळून पूर्ण कंप्लीट होत आहे. तिसरी धाव होईल का? यावेळेला थांबवला जात आहे. षटकामधून 5वा चेंडू समाप्ती झालाय. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती लागली आहे 37. यावेळेला पुन्हा एकदा या फिल्डिंग होतीये. दुसरी धावेचा प्रयत्न होईल का? फेक झाले. फक्त एक धाव रनआउटच्या स्वरूपात ती मिळेल. 38 धाव फलकावरती लागल्यात. एक फायटिंग स्कोर झालाय. 38 धाव फलकावरती आहेत. 39 धावांचं लक्ष्य हे देवघर टीम साठी असेल.
39 धावा, एक फायटिंग स्कोर तर उभा राहिलाय. चला काशवी 11 खरिवली टीमचा कर्णधार आणि मोबाईल 11चे कर्णधार, दोन्ही टीमचे कर्णधार ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्यायचे आमच्यापर्यंत तुम्हाला विनंती करतोय. काशवी 11 खरिवली भरतजी बागुल या ठिकाणी हजर आहेत. तुम्हाला विनंती करतोय सर, आपण देखील आपल्याला विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. एक जुने जाणते खेळाडू या ठिकाणी खरिवलीकरांचे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांची टीम कदाचित ऑन द वे आहे, कदाचित त्यांनी थोडासा आम्हाला 5 मिनिटाचा अवधी दिलाय, तर चालेल आपण सर्व खेळाडूंना बोलावून घ्या. आणि अन्वी 11 मुसारणे टीम, चला सत्रक्षण सजवताना दिसत आहेत आपल्याला. देवघरकरांची 2 सलामीची जोडी पाहू शकताय. निकेतन पाटील आणि त्याच्या जोडीला गेलाय पुष्कर. चला 39 धावांचं लक्ष, म्हणजे कुठेतरी आपल्याला या ठिकाणी सामन्यामध्ये बरेचसे टर्न पॉइंट पाहायला मिळणार आहेत. जरी धावा कमी असल्या, कदाचित जास्तही नाहीये कमी नाहीये, म्हणजे समतोल धावांचा जो पाठलाग करावा लागणार आहे. इथे कुठेतरी खेळाडूंना देखील त्यांना ती दमछाक करताना पाहायला मिळणार आहे. चला या ठिकाणी आपण बघू शकता मॅन्डेटरी पॉवर प्ले हाताळताना आपण बघू शकाल. चला विशाल दिनकर यांच्याकडनं मारा करतील. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये सुरुवात करण्याकरिता विशाल दिनकर यांना समोर आहे निकेतन पाटील. वाह वाह, पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवर एक महत्वपूर्ण फलंदाज परतीच्या प्रवासाला लावला जाईल. निकेतन पाटील शून्यावरती बाद होताना यावेळेला चेंडू मात्र अप्रतिम पद्धतीने हाताळलाय विशाल दिनकर यांना. एक महत्वपूर्ण फलंदाज, मी अगोदरच म्हणलो होतो की 39 धावा जरी आपल्याला कमी किंवा जास्त वाटत असल्या ना, तरी फलंदाजांना कुठेतरी दमछाक करावी लागणार आहे. चला बोबा 11 टीम खानिवली आणि काशवी 11 खारिवली टीम. निखिल बागुल या ठिकाणी उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत या सलामी स्पोर्टच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत करतोय. चला पहिल्या चेंडूवर एक महत्वपूर्ण गडी बाद झालं या ठिकाणी पाहू शकता आपण. देवघरकरांना पहिला हादरा बसलाय, मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये होता आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर कुठेतरी खेळताना त्याला ती दमछाक करावी लागली आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. पुन्हा एकदा या वेळेला टॅप केलाय, फक्त सिंगल धावर समाधान मानावं लागेल. पळून धाव काढले, ती धाव या ठिकाणी रंजन पाटील. सिंगल धाव ती मिळाले त्या ठिकाणी पाहू शकता. रंजन पाटील यांना खातं ओपन केलं, आपलं वैयक्तिक खातं ओपन, त्यानंतर संघाचं देखील त्यानं खातं ओपन केलंय.
यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला टोटवलाय, त्या ठिकाणी खेळाडू आहे त्याच्याकडनं ती चुकी होणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, या ठिकाणी विकेट मिळेल का? रंजन पाटील मात्र खूप जास्त वेगात आहे, त्या ठिकाणी थोडासा कदाचित हा चेंडू हातात जर आला असताना तर मग दुसरे धावेसाठी जो प्रयत्न होता कदाचित मग एक आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. कदाचित रंजन पाटील किंवा जो आता स्ट्राईकला पुष्कर गेलाय त्याला देखील बाद झाला असता. कदाचित मग तिथे फंबलिंग, कदाचित या ठिकाणी काहीतरी घडलं गेलं असतं. 2 धावा पळून पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा ती दिशा आहे, तोच खेळाडू आहे यावेळेला. 1 बाउन्स अखेरीस बाउंड्री क्लिअर करेल. आलाय चौकार, या चौकाराच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. सात 7 1 ऑफ लॉस टीम देवघर. सुरुवात झाली. पुष्करच्या बॅट मधून आला एक मोठा फटका. या पद्धतीची फलंदाजी कडनं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कुठेतरी स्कोरिंग स्कोरर बुक जे आहे चालतं हालतं ठेवणं आहे. यावेळेला त्यानं ते ओळखलं. पुष्करनं चौकार मारलाय समोरच्या दिशेनं. यावेळेला जलची संधी सोडला जातोय. थोडासा खेळाडू पासून चेंडू दूरवर राहिला. सिंगल धाव ती कंप्लीट झाली. त्या ठिकाणी कदाचित आपण जर आपल्याकडनं प्रयत्न ठेवला असता कदाचित तर मग तो झेल झाला असता. धावसंख्या 8. पाच चेंडूचा खेळ बघता बघता निघून गेलाय विशाल दिनकर यांचा. चेंडू चांगले हाताळतोय, तेवढा प्रतिसाद देणं क्षेत्ररक्षकाला त्याला मदत करणं तेवढी गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकलाय. डॉट होतोय त्या ठिकाणी. रंजन पाटील तो मिस करतोय या चेंडूला. 8 धावा, जे 8 ची सरासरी ठेवली तरी कदाचित आपण मजबूत स्थितीत जाऊ शकतो. खेळ क्रिकेट आहे, क्रिकेटचा खेळ बघतो आपण. आयोजन नियोजन सलामी स्पोर्ट्स एक चांगलं आयोजन नियोजन सध्या तर हंगामामध्ये अनेक मोठ्या टुर्नामेंट होत असतात, परंतु अशा वेळेला ही टुर्नामेंट सलामी स्पोर्ट्सच्या या गावामध्ये भरवली गेली. चला पुढचं षटक हाताळण्याकरिता आपण लगेच मुसारनेकरांचा एक महत्वाचा खेळाडू जो राजेश सातवी त्याला गोलंदाजी करता बघतोय आपण. चला बोबा 11 खानिवली तुमचं करणं तर ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्यायचंय. बोबा 11 खानिवली आणि त्याच्या जोडीला असतील काश्मीर 11 खरिवली टीम. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत पाठवून द्यायचे. आपल्या दोन्ही वाडा तालुक्यातील दोन्ही टीम आणि एका विभागातून ह्या दोन्ही टीम एकमेकांसमोर टाकल्या जातील. यावेळेला हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहे. झेल होईल काय पाहावं लागणार आहे. चुकी होणार नाहीये. यावेळेला पुष्करला जागा सोडावी लागणार आहे. देवघरकरांना आलेला हा दुसरा हादरा आहे. पहा क्रिकेट आहे, या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत असतात. अनेकदा चांगला खेळाडू देखील निराशजनक कामगिरी करत असतो, परंतु कुठेतरी साथ देणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं. चला बॅटर फास्ट. आपण देवघरकर तुम्हाला विनंती करतोय बॅटर लवकरात लवकर पुढे पाठवून द्या. धावसंख्या फलकावरती स्तब्ध आहे. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8. नवीन बॅटर यज्ञेशाला पाहणार आहोत. राजेश सातवी सातत्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना त्यांना ती दमछाक करावी लागते. 2 चेंडू मध्ये एक गडी बाद केलाय, परंतु पुढचे चेंडू पाहावे लागणार आहेत. नवीन बॅटर आलाय यज्ञेश. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला टोटवलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न. यावेळेला चुकी राजेश सातवी यांच्याकडनं चुकी पाहायला मिळते. तिसरी धावेचा प्रयत्न. ओहो, मात्र चुकीचा थ्रो. पुन्हा एकदा चुकीचा थ्रो झालाय. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. गुड रन बिटवीन द विकेट ही देवघरकरांकडनं पाहायला मिळाले. एका साइडला रंजन पाटील आहे, त्याच्या जोडीला आपण बघू शकता यज्ञेश. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक एक धाव महत्वाची, एक एक धावेला महत्व देणं हे जाणतोय देवघर टीम. चला टॉस करण्याकरिता 2 टीमला मी विनंती करतोय ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे.
काश्मीर 11 खरिवली टीमचे कप्तान आणि मोबाईल 11चे खानिवलीचे कप्तान. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण लवकरात लवकर समोर यायचंय. पहिली इनिंग समाप्त झाली, दुसरी इनिंग देखील समाप्तीच्या मार्गावर. यावेळेला झेलची संधी त्या ठिकाणी आहे, चुकी होणार नाहीये. जाळं त्या ठिकाणी आखलंय, त्या पद्धतीचा चेंडू देखील हाताळलाय. रंजन पाटील इथे बाद होईल. वा काय गोलंदाजी. मी विनंती करतो योगेशजी पवार साहेब यांना मंचावरती येण्याची. या सामन्याचे आपल्या एक सलामी स्पोर्टचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या सामन्याचा आनंद लुटायचा. नवीन बॅटर जय यांना पाहणार आहोत. वाह काय गोलंदाजी, काय सामना आहे, भन्नाट सामना. मी अगोदरच या सामन्याचा कुठेतरी लेखाजोखा आखला होता, त्या पद्धतीचा खेळ चाललाय. एका साईडला 39 धावांचं लक्ष गाठताना मात्र इथे देवघरकरांच्या विकेट एका मागून एक जात आहेत. तर सातत्यानं चांगला मारा. या वेळेला झेल, चुकी होणार नाही. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा जय सारखा फलंदाज बाद होईल. नवीन बॅटर तो आला होता, राजेश सातवीनं कमबॅक करून दिला. दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्ले जिथे धावा येत होत्या कुठेतरी या 2 विकेट नंतर आता इथे धावांमध्ये कुठेतरी रोख आला. चला नवीन बॅटर शुभम. नवीन बॅटर देवघर कडांकर. बॅटिंग लाईन बघायला गेली तर परफेक्टली आहे, परंतु त्यांना एक एक सिंगल धाव देणं काढणं तेवढंच महत्वाचं आहे. चेंडू शेवटचा बाकी आहे. राजेश सातवी यांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण बघू शकताय 2. चला मोबाईल 11 खानिवली आणि खरिवली टीम कप्तान यायचंय आणि ऑफिशियल रिपोर्टिंग साधायची आहे आणि आपला प्रवेश जो निश्चित करायचा आहे. आकाजी पष्टे या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने तिथे कुठलाही खेळाडू नाहीये. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चौकार. शेवटच्या चेंडूवर आलेला हा देखणा स्ट्रोक. नवीन बॅटर आला होता, त्याच्या कदाचित रडार मध्ये हा चेंडू आला. मग थोडस नुकसान आपल्या टीमला होतं, ते मुसारणे टीमला. आणि त्यानंतर 4 धावांचा फायदा ह्या बॅटरनं उचलला. चला 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या लागली आहे 15 टीम देवघर 15 धाव फलकावरती लावतीये. चला लवकरात लवकर आपण पाणी पोहोचवायचं आहे. चला गोलंदाज नेम बघू शकता आपण. पुन्हा एकदा चेंडू विशाल दिनकर यांच्या हातामध्ये सोपवलाय. चला सुरुवात करूया षटक क्रमांक 3 ला. पुन्हा एकदा आपण बघू शकता विशाल दिनकर यांना 12 चेंडू म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आहे. या वेळेला हवेत चेंडू आहे, त्या ठिकाणी खेळाडू आहे स्वतः राजेश सातवे. आलाय षटकार. कुठेतरी राजेश सातवे यांच्याकडनं ती चुकी झाली आणि 6 धावा ह्या गमावल्या जातात. खूप जास्त ट्रॅव्हल थोडस करावं लागलं. यज्ञेशच्या बॅट मधनं तो फटका आलाय. 6 धावांच्या बढतीनंतर धावसंख्या 21-21.
यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला होता, फील्ड होईल तोपर्यंत फलंदाज खूप जास्त वेगात आहे यज्ञेश. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या पारीला सांभाळण्याचं तो काम करतोय. एक मोठा फटका मारलाय, मग पुढचं आमिष दाखवल्यानंतर आपण कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं तेवढंच महत्वाचं आहे. सिंगल धाव ती कंप्लीट होईल. 22 धाव फलकावरती लागले जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे, झेलची संधी होणार नाहीये. आलाय षटकार. विशालच्या आता पुढच्या 2 चेंडूवर मोठे हाले चढवले जात आहेत. 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला असला तरी मग 3 चेंडू मध्ये 13 धावा तो खर्च करतोय. दोन्ही साईडने फटकेबाजी पाहायला मिळते. एका साईडला यज्ञेश करतोय, दुसऱ्या साईडला चांगली फटकेबाजी करतोय शुभम. यावेळेला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फेक होईल थोडीशी उशिरानं. सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. एका धावानं धाव फलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 29-29 म्हणजे उर्वरित अजून 10 धावांची आवश्यकता. 39 धावांची आवश्यकता असताना मात्र आता हे षटक क्रमांक 3 थोडस मागुडं ठरायला लागले. यावेळेला ऑफसाईड तिथे घोषित क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तो चेंडू निघून गेलाय. फक्त सिंगल धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चला पुढचा चेंडू आला नसेल तर पाठवून द्यायचं. हेमंतजी पष्टे तिकडे असताल तर थोडं सहकार्य असू द्या आपल्याकडून. तो मॅच बॉल पाठवून द्या. आलाय मॅच बॉल आला. चला खानिवली टीम च कर्णधार आणि काशवी 11 खरिवली दोन्ही संघांचे कर्णधार, खरिवली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. मोबाईल 11 खानिवली. यावेळेला पुन्हा एकदा वाह काय फटकेबाजी आहे. यज्ञेशच्या बॅट मधनं हा षटकार. एका मागून एक यज्ञेश खेळतोय, शुभम खेळतोय. म्हणजे सामन्याला पूर्णपणे जे बॅकअपला बॅटर होते ना त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय. या 2 फलंदाजाने ते काम करून दाखवले. विशाल सारख्या चांगल्या गोलंदाजावर ते परिपूर्ण तुडून पडलेत. या षटकाराच्या पुन्हा एकदा मदतीने धाव फलक 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 35 म्हणजे अजून 4 धावा ह्या इथून आवश्यक असतील टीम देवघर टीमला. चला मोबाईल 11 टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. खरिवली टीम आपण देखील कर्णधाराला पाठवायचंय, टॉस करायचंय. सामना समाप्तीस आलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पहा या पद्धतीची गोलंदाजी करणं तेवढं महत्वाचं होतं, परंतु थोडासा उशीर झालाय. षटक क्रमांक 3 संपेल इथे. चार धावांची आवश्यकता इथून असेल टीम देवघर. कुठेतरी या सामन्यामध्ये बरेच आपल्याला टर्न पॉइंट पाहायला मिळाले. सुरुवातीला पाहायला गेलं ना तर मग साईनाथ पष्टे गोलंदाजी मार्ग पटलावर साईनाथ पष्टे स्वतःहून पुढे आलेत आणि 4 धावा अजून आवश्यक असतील देवघर टीम करिता. 12 चेंडू 4 धावा म्हणजे कुठेतरी टर्न पॉइंट खूप सारे बघायला मिळाले. त्यानंतर एका साईडला सामना पुन्हा एकदा देवघरकरांच्या साईडला झुकला. यावेळेला जेल होईल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो चुकी करतोय. सामना इथे फिनिश होईल. 39 धावा ह्या फलकावरती लावल्यात. झेल सोडला जातोय. इथे विजयी होतोय टीम देवघर. बेस्ट ऑफ लक, हार्ड ऑफ लक असतील टीम अन्वी 11 मुशारने.